सलमान नावाचा विद्यार्थी आणि यांची शाळा वगैरे सर्व यांच्या प्रोजेक्टचा उद्देश वगैरे मुलं आता आपल्याला सांगणार आहेत. तर चला तर यांच्याकडून या प्रोजेक्टची माहिती सांगा. तुमच्या दोघांची नावं सांगा, शाळेचे प्रोजेक्ट. माझे नाव शाळेचे नाव आहे संत शिवराम महाराज उच्च माध्यमिक विद्यालय भंडारा. संत शिवराम. आणि शाळा? माझे नाव अरमान अशोक मोहने आहे. मी संत शिवराम महाराज या शाळेचा विद्यार्थी. भंडारा. हो. भंडारा. ही शाळा आहे कुठं भंडाऱ्यामध्ये? जिल्हा परिषद विदर्भ हाऊसिंग कॉलनी. बरं, ठीक आहे. तर ह्या प्रोजेक्टचं नाव काय आहे? AI स्पीकिंग रोबोट. तर याचा उद्देश काय, म्हणजे याचा बेनिफिट काय, याचा उपयोग काय? हा हॉस्पिटल, ऑफिस, स्कूल अजून इतर जागेवरती काम करण्यासाठी आहे. कोणते मटेरियल्स हॉस्पिटलमध्ये दवाई देऊ शकते, कोणत्या पेशंटकडे असे कामं करू शकते. आणि याच्यामध्ये काय आवाज AI स्पीकिंग अँड सर्व्हिस तो कसं काम करतो? सर्व्हिस म्हणजे हा चालून कुठे पण जाऊ शकते. म्हणजे ऑटोमॅटिक आहे, रोबोट आहे, रिमोट वरतून कंट्रोल. हो, तर कसं याचा उपयोग होतो काही दाखवू शकता तुम्ही? चालून. तर तुम्ही आता बटन दाबा, कुठलं बटन दाबा? बटन लागत नाही. हा का चालू ना. चालत नाही. कपडा असले तर पाय मुलांनी बरं याचं म्हणजे डॉक्टर म्हणजे हॉस्पिटल वगैरे ऑफिसमध्ये सुद्धा याच्यामधून कुठले कामं आपण करू शकतो? हॉटेल, ऑफिस. याच्यापासून कामं कुठले होतात, उपयोग नेमकं काय होतं याच्या? ऑफिसमध्ये कागदपत्र नेऊन देण्याचे हां, म्हणजे ने आण करणे, म्हणजे कर्मचारी नसेल, लोक नसेल, त्यांच्या अभावी ह्या काम करू शकतो. म्हणजे शेवटी मशीन आहे, तुला जेवढं सांगायचं करते. माणूस सुट्टी मारतो, पण हे सुट्टी मारत नाही. बाकी सगळं आपल्याला डिपेंड असते आणि जेवढं सांगत तेवढं ते करत असते. अजून काही? अजून हा रिमोटनं कंट्रोल होऊन जाते. याचे जो स्पीकिंग आहे तो कंट्रोलर मधून होऊन जाते. स्पीकिंग का बोलायचे तिथे जाऊन तो सगळं होऊन जातं. हो, म्हणजे स्पीकिंगच आहे, म्हणजे घराच्या तसं बोलू शकतो तसं. आणि भाषा जे म्हणते ते म्हणजे त्याच्यामध्ये हे आहे. तसं आपण या म्हणला तर काही विचारलं तो हे आपल्याला ताबडतोब माहिती, तसं नाही. ठीक आहे. तर हे सांगा काही म्हणजे याच्या प्रॅक्टिकली बद्दल काय सांगू शकतो? रोबोट पे रोबोट म्हणणं